नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. पनवेल महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र परेश ठाकूर निवडणुकीच्या मैदानात मतदारांचा लाभतोय उत्तम प्रतिसाद. शेकापण येथे JM म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे ही निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक 18 मधून डोर टू डोर प्रचार करत मतदारांना आपल्याला निवडून देण्याचं आवाहन. ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं मुंबईत निधन. वयाच्या 59व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कुर्ल्याच्या अजंठा बुद्धविहार पुनर्बांधणीकरिता बौद्ध धम्मगुरूंनाच करावं लागतं बेमुदत उपोषण. MMRDA कडे केली विहाराच्या पुनर्बांधणीची मागणी. आणि शिक्षण क्षेत्रातील फी वाढ नियंत्रणाकरिता सिस्कॉमचा शिक्षण अहवाल सरकारला सादर. सरकारनं अहवालावर निर्णय घेण्याची मागणी. पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये दिग्गजांनी आपली शर्त पणाला लावले. त्याचप्रमाणे राजकीय परंपराही जोपासताना दिसून येते. प्रभाग क्रमांक 19 मध्ये माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे बंधू परेश ठाकूर निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. त्यांच्यासह अन्य 3 उमेदवार देखील निवडणूक लढवतात. या सर्वांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय. पनवेल महानगरपालिकामध्ये भाजपाचे झेंडे हे सगळीकडे फडकत आहेत. जिकडे बघावं तिकडे भाजपाचा जोरदार हा प्रचार सुरू आहे. तसेच प्रभाग क्रमांक 19 मध्ये उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा जोरदार सुरुवात केला. आपल्याबरोबर इथे परेश ठाकूर आहेत. आपण त्यांना विचारूया की ते प्रभाग क्रमांक 19 मध्ये कशा प्रकारे डोर टू डोर प्रचार करतात आणि कशा प्रकारे लोकांची समस्या साधायचा प्रयत्न करतात. सर, तुम्ही डोर टू डोर प्रचार करता प्रभाग क्रमांक 19 मधून, काय सांगाल त्याबद्दल? मी परेश रामशेठ ठाकूर प्रभाग क्रमांक 19 मधून निवडणुकीसाठी इथे उभा आहे. आणि या इथे भारतीय जनता पार्टीने या इथं प्रचाराच्या अगोदरच या इथे असलेला भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतेगणांचा, सर्व कार्यकर्त्यांचा असलेला जनसंपर्क, याच्यामुळे मुळातच इथे भारतीय जनता पार्टी अतिशय स्ट्रॉंग समजली जाते. लोकांच्या जवळ असल्यामुळे लोकांच्या समस्या सोडवणं हे नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 19साठी नेहमीच सोपं गेलेलं आहे. ह्या प्रभागामधून मागील काळामध्ये राजू सोनीजी, अनिल भगत, सुनंदा पाटील, कल्पना ठाकूर हे निवडून गेलेले होते. आणि त्यांचा असलेला वैयक्तिक जनसंपर्क आणि त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर, माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचा असलेला वैयक्तिक जनसंपर्क, ह्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 19 हा या इथे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असा समजला जातो. या इथे आम्ही नेहमीच जनतेशी संपर्क करणं म्हणजे जनतेशी हितगुज करणं, जनतेशी त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं, या इथे विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवणं, असं गेली 5 वर्ष आम्ही हे नेहमीच करत आलेलो आहोत. असं नाही की निवडणुकापुरतंच आम्ही ठेवलं आहे. आणि त्याच्यामुळेच जनतेच्या समस्या आणि त्याच्याचबरोबर या इथे असलेले प्रभागामध्ये कोणकोणती विकास कामं आपली मार्गी लागलेली आहेत आणि आणखीन कोणती पुढील काळामध्ये करायची आहेत हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आता इथे आम्हाला जनतेशी संपर्क साधणं अतिशय सोपं पडत आहे. आज आम्ही 4ही उमेदवार या इथे एकत्र आम्ही फिरत आहोत. आणि त्याच वेळेला तुम्ही बघाल तर विरोधी पक्षाचे, शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार हे मात्र एकटे फिरत आहेत. बाबा मला एक तरी मत द्या अशी त्यांची अवस्था आलेली आहे. तर हे जे काही बळ आहे हे या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे त्यांनी कार्य केलं त्याचाच नक्कीच त्याचा हा फायदा आम्हाला भेटत आहे. सकाळी 8 वाजता आम्ही प्रचाराला सुरुवात करतोय आणि रात्री 10 वाजेपर्यंत हा प्रचार चालू असतो. त्यानंतर सुद्धा आमच्या मीटिंग्स वगैरे आमच्या निरंतर चालू असतात. कारण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं हे अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक मतदाराने इथे मतदान केंद्रापर्यंत यावं, मतदान करावं आणि त्याद्वारे भारतीय जनता पार्टीचा यश आहे ते संपादलं जावं, यासाठी आम्ही कटाक्षाने इथे कटाक्ष देत आहोत. आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की या इथे जबरदस्त अशा मेजॉरिटीने भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक हे निवडून येतील. सामाजिक कार्यात सदैव तत्पर असलेले परेश ठाकूर हे युवकांच्या प्रोत्साहाने आज निवडणुकीत म्हणजे राजकीय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. तुम्ही त्याबद्दल काय सांगा? मुळातच मी या सामाजिक जीवनामध्ये 1996 सालापासून होतो. मी 1996 साली विद्यार्थी युनायटेड स्टुडंट फेडरेशन ही संघटना मी स्थापन केलेली होती. आणि तेव्हापासूनच मी सामाजिक
सामाजिक जीवनामध्ये होतो, राजकीय जीवनामध्ये सुद्धा नंतर 2001 सालापासून मी आलो आणि माझ्यासाठी हे काही नवीन असं काही पाऊल नाही आहे किंवा मी आत्ताच आलेलो आहे आणि आता मी काय करू काय नाही, ह्याची मला आधीपासूनच मला सवय होती. मी अखिल भारतीय नाट्य परिषदेवरती मी उपाध्यक्ष आहे, मी रायगड जिल्हा खो खो असोसिएशनवरती मी उपाध्यक्ष आहे, मी महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनवरती मी उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक संघटना असतील, मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे, रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा मी मॅनेजिंग डायरेक्टर, त्याच्याचबरोबर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा मी डायरेक्टर आहे. त्याच्यामुळे मला विविध पदांचा आधीपासून मला अनुभव आहे. कशा प्रकारे इथं संघटन करावं, टीमवर्क कशा प्रकारे करावं आणि आपलं सांगता आपल्या जे उद्दिष्ट आहे, उद्दिष्ट कशा प्रकारे दुसऱ्याला नुकसान न पोचवता पूर्ण करावं हे माहिती असल्यामुळे माझ्यासाठी काही पहिलं पाऊल दुसरं पाऊल असं काही नाही आहे. आज मला वरिष्ठांनी संधी दिलेली आहे आणि या इथे जनतेची संधी करणं हे माझं सांगता ध्येय समजून या इथे आम्ही प्रचाराला लागलेलो आहोत. आणि निवडून येणं हे काही आमचं साध्य नाही आहे. निवडून येणं ही फक्त पहिली पायरी आहे. पनवेल महानगरपालिकेचा विकास करणं, आम्ही युवकांना आम्ही सर्वांगीण विकास करून त्यांना एक चांगला असा नागरिक बनवून या पनवेल शहराचा म्हणजेच या पूर्ण राष्ट्राचा आम्ही सांगता इथे विकास करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या इथे काही महिला उमेदवार आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधा. आपल्या मॅडम, तुम्ही आज इथे निवडणुकीमध्ये उभे राहिले आहेत महिला उमेदवार म्हणून, तर निवडून आल्यावर तुम्ही स्पेशली महिलांसाठी काय करा? मी दर्शना भगवान भोईर प्रभाग 19मधून निवडणूक लढवते. माझ्यावर जो रामशेठ ठाकूर साहेबांनी विश्वास ठेवून मला जे तिकीट दिलं त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे आणि मला जो तिकीट दिलं आहे त्याचं मी नक्कीच काहीतरी करेन. आणि महिलांसाठी स्पेशली म्हणालं तर मी आत्ताच नाही तर ह्याच्या आधी माझी नगरसेविका असल्यापासून मी महिलांसाठी अनेक प्रकारचे उद्योग दिलेले आहेत की शिवणकाम, ब्युटी पार्लर, रांगोळी बनवणे, फुलं बनवणे असे ग्रामीणमध्ये ज्या आता ह्या महापालिकेत आल्या त्याचा फायदा आमच्या ग्रामीणमधल्या अनेक नगरसेवकांना सुद्धा होणार आहे. कारण तिथल्या आम्ही 1200 महिलांना सक्षम करण्याचं काम मी केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या इकडे महिला उमेदवार मुग्धा लोंढे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मॅडम, तुम्ही आज डोर टू डोर प्रचार करतायत, लोकांशी संवाद साधताय, काय अशा लोकांच्या समस्या आहे की त्यांचं तुम्ही निवारण करा? आज आता आम्ही इथे मी स्वतः नमस्कार, मुग्धा लोंढे मी बोलते. प्रभाग क्रमांक 19मधून बची मी उमेदवार आहे. माझ्यावरती माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विश्वास ठेवून माझ्यावरती ही उमेदवारी दिलेली आहे. आज आम्ही 4घही जण म्हणजे ह्या प्रभागातले आम्ही 4ही उमेदवार आम्ही एकत्र फिरतो आणि डोर टू डोर आम्ही प्रचार करतो आहे. आम्हाला इथे सकारात्मक प्रतिसाद इथे मिळतो आहे. पण आमच्या इथे ज्या साध्या आणि आपण ज्या रोज लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्यांच्याच फक्त त्यांना अपेक्षा आहेत की पाण्याची तक्रार आहे आणि लाईट, वीज ज्या सारख्या जात असतात त्याची आमच्या इथे तक्रार आहे. आणि त्याचं आम्हाला भारतीय जनता पार्टीला सगळ्या लोकांनी आम्हाला निवडून आम्हाला देतीलच. आणि दिलं की महानगरपालिकेमधून आम्ही निवडून आलो भारतीय जनता पार्टी, तर आम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं नक्कीच निवारण करणार आहोत. कारण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार असल्याकारणाने आम्हाला ह्या सगळ्या त्यांना सुविधा देण्याचा निश्चितच आम्हाला हातभार लागणार आहे. प्रभाग क्रमांक 19चे चौथे कॅन्डिडेट चंद्रकांत सोली हेही आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारूया. सर, तुम्ही आज डोर टू डोर प्रचार करत आहात आणि जर तुम्ही निवडून आलात तर विकासाकडे पहिलं पाऊल तुमचं काय असेल? मागच्या वर्षी श्री रामशेठ ठाकूर साहेबांनी मला विश्वास ठेवून, ज्यांना मी कधी बघितलं पण नव्हतं, त्यांनी मला तिकीट दिलं आणि त्या संधीचा फायदा घेऊन मी 5 वर्ष गेली फक्त विकास सचित कामं करायला सुरुवात केली. कारण का माहिती आहे, लोकांनी मतं दिली म्हणून आम्ही नगरसेवक झालो आहे मी पहिले लक्षात ठेवलं. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून जसे जसे लोकांचे फोन आले, बारक्या बारक्या समस्या होत्या, कोणाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, गटर झाले, छोटे मोठे प्रॉब्लेम, इलेक्ट्रिकचे प्रॉब्लेम, सगळ्या लेवलला पोलीस स्टेशनमधून सगळ्या लेवलला मी त्यांना मान सन्मान करत गेलो, त्यांचे कार्य करत गेलो. त्याचबरोबर मला बांधकाम सभापतीपद मिळालं, शिक्षण सभापतीपद मिळालं आणि ह्या पदाच्या वेळेला मी त्या पदाला मान सन्मान देऊन पनवेलमधले जेवढे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत, जे नाट्यगृह आहेत, सगळ्या स्मशानभूमीज आहेत, आंबेडकर भवन, रात्रंदिवस अक्षरशः 18 तास मेहनत घेऊन मी ते पुरे केलेत. कारण मला माहिती नव्हतं मला पुन्हा नगरसेवक पद मिळेल की नाही मिळेल, म्हणून मी विचार असा करायचो आत्ताच आपल्याला संधी मिळाली ना, हात धुवून घ्या, खूप मेहनत करा, लोकांची सेवा करा. लोकांमुळे आपण आज नगरसेवक झालं, एवढं येता जाता रस्त्यात कधी पण हात जोडणार, लोक
नमस्कार करणं हे सगळं मिळालं केवळ आपण नगरसेवक झालो म्हणून, आणि ती नगरसेवकपदे पब्लिकमुळे पदरात पडलेले आहे. आणि आत्ता तुम्ही बोलाल तर आता ह्या प्रभागामध्ये पुन्हा मला संधी दिलेली आहे आणि सोबत परेश शेठ आहे. परेश शेठ ठाकूर साहेबांचे तुम्ही सगळे विचार ऐकलेच, ते एकदम म्हणजे टॉप लेवलवरचे. त्याच्यामध्ये अख्खा पनवेल शहराचा जो आता मोठा विकास होणार आहे, आता रेल्वे स्टेशन हा पण मोठा होता, एअरपोर्ट येतात, आणि ज्या सगळ्या लेवलला आणि ज्या गोष्टी त्याच्याबरोबर आम्ही हाताला हात लावून त्यांच्या जोडीला उभे राहून मेहनत घेऊन रात्रंदिवस त्यांना आम्ही सपोर्ट करून त्यांचे जे विचार आहे ते पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. हा आमचा अगदी दृढ निश्चय आहे आणि त्यासाठी आम्ही वाटेल तेवढी आम्ही चौघंजणं मेहनत घेऊ. आणि 19 नंबरचा तर खास करून जेवढे काय प्रॉब्लेम आहेत तर इमिजिएट आम्ही ते सॉर्ट आउट करू. कारण आम्ही जेव्हा डोअर टू डोअर जातो तेव्हा त्यांच्या समस्या पण काही लोकांच्या आम्ही ऐकल्यात, त्याला आम्ही इमिजिएट न्याय द्यायचा प्रयत्न करू. एकंदरीतच आपण बघितले असता राजकीय क्षेत्रात वारसा हक्क असलेले परेश ठाकूर आणि त्याच्याबरोबर असलेले 3 उमेदवार यांना मतदारांचा चांगलाच प्रतिसाद भेटतो आणि निवडून आल्यावर आम्ही लोकांची जी समस्या आहे त्यांचं निवारण करू असा त्यांचा विश्वास आहे. कॅमेरामॅन विजयसह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.